हे दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीताय. भगवंताच्या अवताराचा इतिहास आपल्याला ज्ञाते. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते त्या त्यावेळेस जगाचा मालक अवतार घेतो. जब जब होए धर्म की हानी बाढ़ही असुर अधम अभिमानी. तब तब धरी प्रभु विविध शरीरा हरहि कृपानी ते सज्जन पीरा. ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते त्या त्यावेळेस माझा जगाचा मालक अवतार घेतो. पहिलं प्रमाण गीतेतलं दिलं, दुसरं प्रमाण तुलसीदासजीचं, तिसरं प्रमाण तुकोबरायचं. धर्मरक्षा अवया अवतार घेसिया पुल्या पाळीशी भक्तजना. द्वापार युगाची परिस्थिती तीच झालेली आहे. कंस, दंतवक्र, शिशुपाळ यांचा एवढा सुळसुळाट झाला. आणि पाप वाढल्यानंतर सर्वात मोठं दुःख जर कोणाला होत असेल मायबाप तर फक्त पृथ्वी मातेला होते. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी जाये नेत्री वाहे तोय सांगत असे. पापी जया भक्त दैत्य जय मातले धरणीसी झाले ओझे त्यांचे. दिधला से त्रास ऋषी मुनी सकळा न पूजिती कोणी देवा एक. राहिले यज्ञ मोडिले कीर्तन पाले ब्राह्मण दैत्याबेने. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी जाय नेत्री वाहे तो हे सांगत असे. पृथ्वी मातेनं गायीचं रूप धारण केलं आणि भगवान ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवा, राक्षसांच्या भीतीने कीर्तन होत नाहीये, राक्षसांच्या भीतीने ब्राह्मण देवता यज्ञ करत नाहीये, काय करावं. सर्व देवता एकत्रित झाले देवाकडे गेले. खरं सांगू का तुम्हाला, एखादा मनुष्य गधा जरी असला आणि त्याच्याकडून तुम्हाला काम करून घ्यायचं असेल त्याला फक्त बाबूराव म्हणा. जगामध्ये सगळ्यात जास्त जर लोकांना काय आवडत असेल तर फक्त स्तुती आवडती महाराज. मी 4 दिवसापूर्वी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. एका माझ्या जवळच्या मित्राने कीर्तन घेतलं. माझं नेहमी माझ्या संपर्कातलं आहे आणि मग आता संपर्कातला आहे ते दररोज फोनवर बोलतोय. नेमकं माझ्याकडून असं झालं कीर्तनात त्याचं नाव विसरून राहिलं. आता त्यानं सगळं नियोजन केलं होतं. त्याचे नातेवाईक, त्याची बायको, भिकू, साल्या सुल्या सगळ्याला. त्याला वाटलं महाराज मग वर्णन करायला आपलं वजन वाढून जाईल. आणि नेमकं पत्रिकेवर घरच्याचं नाव विसरू जात तसा कार्यक्रम झाला तो. आणि नेमकं माझ्याकडून त्याचं नाव विसरून राहिलं. त्याला काय ताण आला. त्यानं 7,000 रुपये पाकिट भरलं मला. पुढे गेलो म्हणलं खरे असं कसं काय हलकं लागलं. आता दररोजचं ते जड सवय घ्यायची आणि उकलून पाहिलं 7,000. मी फोन केला, अरे म्हणलं काही पखवाज्याचं पाकिट माझ्याकडे आलं का. ते म्हणणे तुमचंच आहे. अरे म्हणलं मग एवढं कसं कमी, तू तर ठरवलं वेगळं होतं. तो म्हणे तू माझं नाव घेतलं कीर्तनात. म्हणजे त्याच्या नावासाठी डायरेक्ट त्यानं माझे 43 काटले हो. काही मेळ आहे का. लोकांचं अवघड झालं महाराज. भगवंताकडे सगळे देवता गेले आणि भगवंताची. एखादा हलकट माणूस असेल आपल्या गावामध्ये, सप्त्याला रुपये देत नसेल ना, तुम्ही फक्त त्याच्या दारात जाऊन त्याला म्हणा, ओ पाटील तुमच्यासारखा चांगला माणूस या आंध्रूड मध्ये नाहीये. ते पावती फाडून कॉफी पाचतं 5,000 रुपये देऊन तुम्हाला. काय आपण याच तोंडानं चांगलं बोलायचं आणि याच तोंडानं साच आणि मवाळा मितुली आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. एवढं गोड वर्णन सुरू केलं भगवंताचं. सशंक चक्रम सकिरीत कुंडलम सपीत वस्त्रम सरशिरोक्षणम सहार वक्षस्थलकोस्तव श्रीम नमामि विष्णुम शिरसा चतुर्भुजम श्रीअनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा. एवढा गोड झाला महाराज. देव गदगद गदगद करायला लागला आणि देवानं आश्वासन दिलं. आकाशाची वाणी प्रबल कमी कर सांगे सकळासी तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षिल ब्राह्मण गाई भक्त. हो, जगाच्या मालकाने आश्वासन दिलं काळजी करू नका देवतांनो. देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षिल ब्राह्मण गाई भक्त. देवता निघून गेले पण देवाने विचार केला अवतार घ्यायचा ना. अवतार एकटा कसा घेऊ शकतो. अहो पक्ष स्थापन करायचं म्हटल्यानंतर कमीत कमी 40 आमदार नको का सोबत. नाही 40 तर 20 तर पाहिजेत ना महाराज. नाही 20 तर कमीत कमी 10 लोक तर पाहिजेत. कारण एकटा माणूस कसा पक्ष स्थापन करेल. देवाने विचार केला. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तोर चला अवतार घेऊ आता. ओ शेषराव चला अवतार घ्यायचा. शेषाने हात जोडले म्हणे देवा मी सगळ्यांच्या नादी लागेल तुझ्या नादी लागणार नाही. मागच्या जन्मात तुझा लहान भाऊ झालो मी. 14 वर्ष उपवास करावा लागला मला. रामायणामध्ये माया हो, रामायणामध्ये खरा वनवास सीतेला घडलेलाच नाहीये. रामायणामध्ये खरा वनवास उर्मिलेला घडला आणि कोणाला घडला. लक्ष्मणाला. सीतेला जो वनवास घडला तिच्या चुकीमुळे घडला.
सोन्यासारखा नवरा असताना त्या हरणाची चोळी शिवण्याची अपेक्षा झाली महाराज. आणि काही काही मायांच्या घरी जा, काही काही बाया म्हणतात महाराज माझ्या पुरीला सीतेसारखा वनवास आहे. तुझ्या पुरीला आणि सीतेसारखा वनवास आहे, हिच्या पुरीला कंटाळून सासून फाशी घ्यायला असती. तुमच्या पुरीला सीतेसारखा वनवास नाही, तुमच्या पोरीमुळं सासूवर वनवास आलाय. तुमच्या पोरीला आता कुठंच वनवास. एक काळ होता महाराज, त्या जुन्या काळामध्ये सासूबाई पाहिली की सुनाशी थर 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 थर. आता सून पाहिली की सासू थर 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 थर. आणि तसं वातावरणही झालं. सासांना सुद्धा माझी विनंती, मायानो प्रत्येक सुनीला जर आपण आपल्या मुलीसारखं जपलं तर भांडण होण्याचं काही कारण नाही. आणि प्रत्येक सुनीनं जर सासूला आईसारखा जीव लावला, सून 1 पट खोड तर सासू 10 पट खोड. आमच्या काकू माझी सख्खी काकू आहे, 2-4 दिवसापूर्वी घरी होतो. मग आमची बहीण आणि तिचा नवरा जेवायला आलेले होते. मग थोडे चेकाचे पैसे वगैरे भेटले, धरणाचे काही उर्वरित रक्कम आली. मग तिनं पोरीला एक गौमण्याची पोत केली आणि जवायला एक अंगठी बिंगठी केली. मग जवाई श्रीमंत आहे, बुलेट घेऊन आला. आणि मग जेवण वगैरे झालं, ते निघाले. तर मग काकून आवाज द्याला, महाराज बाहेर ये. मग मी बाहेर आल्यानंतर ते दोघं नवरा बायको बुलेटवर चालले, डुक 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 डुक. काकूच्या डोळ्याला धारा लागल्या. काकू म्हणे, बघणार रे पुरुषोत्तम कसं लक्ष्मीनारायणासारखा जोडा आहे. म्हणलं काकू आपण चांगलं पाहूनच दिलं, आपल्या बहिणीचं कल्याण झालंय. असं तसं म्हणजे स्वतःची पोरगी बुलेटवर चालली तर लक्ष्मीनारायणासारखा. दुसऱ्या दिवशी रविवार होता आणि आमच्या बाजार होता. आणि तिची सून आणि तिचा लेक भाजीपाला आणण्यासाठी बाजाराला चालले. आणि काकून परत मला आवाज दिला, महाराज बाहेर ये. आणि ते दोघं नवरा बायको आपल्या साध्या स्प्लेंडरवर चालले. आणि माझी काकू म्हणे, महाराज बघ ना माझ्या सुनेनं लाज सोडली म्हणे, माझ्या समोर टू व्हीलरवर बसून चालली. खरंच अशी म्हातारी हाणली पाहिजेत का तिची पूजा केली पाहिजे. आडेल झाले हो, सगळे आडेलपणा झालाय. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, हे बघा सोन्याची हरिण, सोनीचं हरणाचं ते कातड आहे तशी महिला मंडळीला सोनं एवढं आवडतं ना, आपण विचारच करू शकत नाही. त्यातल्या त्यात आज मकर संक्रांत आहे, काही सांगायचंच काम नाही महाराज. आपल्या तिकडे एखादी गाय जास्त पळायला लागली, तिच्या गळ्यात आपण लोडणं देतो ना, काय म्हणतात त्याला, लोडणंच म्हणता ना. एखाद्या माझ्या आई बहिणी उभं कारण तिला म्हणा, मावशी हे 100 किलोचं लोड नाही सोन्याचं, मान मोडल पण जात नाही म्हणणार नाही एवढं. आणि बयाला किती सोनं आवडतंय आपल्याला कळणार नाही, ज्या दिवशी आपण बाई होऊ त्या दिवशीच कळलं, तसं कळणार नाहीये. ठरलं महाराज, कौंडण्यपुराशी जावे तुम्ही. सीता आई साहेबाला सांगितलं, लक्ष्मीला सांगितलं तू कौंडण्यपुराला जा. आणि लक्ष्मणाला सांगितलं, आता तू वडील होई बा सर्वज्ञा, पाळीला मी आज्ञा तुझी बारे. मागच्या जन्मात तू लहान भाऊ होता म्हणून तू माझं ऐकलं, आता तू मोठा भाऊ हो. आणि ठरलं महाराज, वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले आहे का. कंसाची लाडकी बहीण वसुदेवाला दिली, थाटामाटात मिरवणूक निघाली, आकाशवाणी झाली, हे कंसा, ज्या बहिणीची एवढी थाटामाटात मिरवणूक घेऊन चालला असणार आहे, तिच्या पोटी येणार 8 पोरग तुला मारणार आहे. आता आपल्या बहिणीचं पोरग आपला मर्डर करणार आहे, भावाला कळल्यानंतर त्याला सोडल का महाराज ती, अजिबात नाही. घेऊन या खडग माराया धावला, 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 घेऊन या खडग माराया धावला.
हात तो धरिला वसुदेवाने हात पकडले. ए कंसा, अबे राजा आहे तू, राजा आहे तू, महिलेची हत्या करतो, ब्रह्मपातक लागल, हिच्या पोटी येणार तुला मुलगा मारणार आहे ना, आम्हाला कारागृहामध्ये ठेव, मुलगा झाला की तुला आणून ठेवतो. ठरल्याप्रमाणे कारागृहामध्ये ठेवलं. 2-3 वर्ष ओलांडल्यानंतर सोन्यासारखं लेकरू झालं. कीर्तनाकडे लक्ष द्या. ते लेकरू वसुदेवानं हातात घेतलं आणि कंसाकडे गेले. कंसाने विचार केला आपल्याला तर आठवं मारणार आहे. पहिल्यानं काय केलं, मला एवढंच विचारायचं माया हो, कंस हा देव होता का राक्षस होता? काहीतरी बोललं पाहिजेत का नाही? हा, कोण होता तुमचा? मामभाऊ होता का मावस भाऊ होता? कोणीतरी असेल ना. कंस काही नातेवाईक होता का तुमचा? कंस रावण, कंस हा देव होता का राक्षस होता? अरे कंस हा राक्षस होता महाराज, पण तुमच्यानी माझ्यापेक्षा 1000 पट चांगला होता. तुम्ही म्हणसाल महाराज का असं म्हणताय? अरे कंस कमीत कमी जन्माला आलेले पोरं मारत होता ना महाराज. आपण तर एवढे हलकट लोक झालो की गर्भातल्या पोरी सुद्धा मारायला लागलो महाराज. प्रत्येकाला असं वाटतं की मला पोरगच पाहिजे. पोरग काय दिवे लावतं मला अजून काही कळलं नाही. अरे या देशाची संततीच वाढली नाही तर संततीच नाही वाढली तर संपत्ती कशी वाढेल? म्हणून सर्वांना आज जर महाराष्ट्राचं निरीक्षण केलं तर 60 पोरं झाले, 40 पोरी महाराज. किती? 60 मुलं 40 पोरी आहे. 20 पोरं सध्या वेटिंगवर आहे. कसं करायचं? प्रत्येक गावात 400-400 तरुण पडू नये. लटकते रे नारे भाई तुम लटकते रे नारे. अजिबात प्रत्येक गावात 4-4 मुलं आहे. जमीन सगळं काही असून सुद्धा रिकी होत नाहीये. बसा नाही, बसू द्या, बस द्या, बसा 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 बसा, काही नाही, बसू द्या. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, मुलगी जन्माला नाही आली तर या देशाची संतती कशी वाढेल. म्हणून सर्वांना मी सांगू, तुम्हाला दशरथ माहिती आहे का हो? तुमच्या आंध्रुडचा नाही, प्रभू रामचंद्राचा बाप दशरथ. 4 मुलं होते दशरथाला. किती? राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. दशरथासारख्या बापाला जर पोराने पाणी पाजलं नाही तर आजकाल त्या दशरथाचं काय घेऊन बसले महाराज? मेंटल झाले ना पोरं. कोणत्याच गावात सोयरिकी होत नाहीये आणि त्याला 101% कारणीभूत जर कोण असेल तर बया आहे महाराज. कोणी? महिला मंडळी आहे. पहिलं जुने लोक सोयरिकी करायचे, वयस्कर लोक सोयरिकी करायचे, पण ज्या दिवसापासून महिला मंडळी सोयरिकीत आल्या तेव्हापासून सोयरिकीच होत नाहीये. मला सुद्धा एक मुलगी आहे, तुम्हाला सुद्धा मुली आहे. जगातल्या कोणत्या बापाला असं वाटतं माझ्या पुरीचं वाईट व्हावं? अजिबात नाही. पण इथं बसणाऱ्या सगळ्या मायांना माझा प्रश्न आहे. मायांनो, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्याकडे 2 एकर जमीन आहे. किती एकर जमीन आहे? बोलत चला, किती आहे? 2. मग 2 एकर जमीन आहे, तुमची एकुलती एक मुलगी आहे. मग 2 एकर जमीन जर असेल तर तुम्ही कमीत कमी जवाई किती एकरावाला पाहिला पाहिजे माया हो? लय चांगली पोरगी असेल तर 5 एकरावाला, याच्यापेक्षा सुंदर असेल तर 7 एकरावाला, याच्याही पेक्षा तुमची पोरगी देखणी असेल तर 10 एकरावाला पाहिला पाहिजे. याच्याही पेक्षा जर तुमची पोरगी अजूनच सुंदर असेल तर 15 एकरावाला पाहिला पाहिजेत. दोघी मायले की दररोज दुसऱ्याच्या शेतात आहे. नाही कळलं? माझ्याकडे पहा. दोघी मायले की दररोज दुसऱ्याच्या शेतात आहे. घरपत्राचा 1 गुंठा जमीन नाहीये तरी त्या बाईला 25 एकरावाला जावं पाहिजे. आणि बाप रे बाप, पोरगी 1 पटशाही नाही, पोरीची माय 1.5 पटशाही नाही. पोरीची माय बैठकी तर सांगते माझी पोरगी शेतात जाणार नाही. मग जमीन कशाला? अहो तुमच्या या बावळेपणा पोरं डिप्रेशनमध्ये चालले ना महाराज. इथं बसणाऱ्या सगळ्या तरुण पोरींना मी भाऊ म्हणून सांगतो, पोरींनो, लग्न करत असताना नवरदेवाची प्रॉपर्टी नका बघू, तो दिसायला कसा हेही नका बघू, त्याच्याकडे किती जमीन हेही नका बघू, तो कोणत्या नोकरीला हेही नका बघू. मी तुम्हाला भाऊ म्हणून सांगतो, तुमचा मुलगा म्हणून सांगतो, माया हो, लग्न करत असताना मुलगा फक्त निर्व्यसनी बघा, तुमचा संसार सुखी झाल्याशिवाय. कंसाने विचार केला मला आठवं मारणारे पहिल्यानं काय केलं, पण पुण्य सारावया भेट देवऋषी वधी बालकासी. पहिलं मारलं, दुसरं मारलं, तिसरं मारलं, 6 ही मारित दुराचारी, 7वा जो गर्भयोग माया नेतन आश्चर्य करीत जाय जगा माझी. 8व्याची तयारी सुरू झाली महाराज. एखादी मुलगी जर प्रेग्नेंट असेल, गर्भवती असेल तर विज्ञान असंही सांगतं ना, अध्यात्म असं सांगतं, एखाद्या मुलीला जर 7वा, 8वा, 9वा महिना चालू असेल तर त्या मुलीचा चेहरा खूप गोरा दिसतो. याचं कारण त्या गर्भाचं तेज तिच्या चेहऱ्यावर आलेलं असतं. मग मला एवढंच सांगायचं, तुमची आणि माझी बहीण गर्भवती असेल, 7वा, 8वा महिना चालू असेल तर ती एवढी सुंदर दिसती. ज्या माय माऊलीच्या गर्भामध्ये जगातला सर्वात सुंदर मनुष्य असेल देव, ती माय माऊली किती सुंदर दिसत असेल. मी नाही बोलत महाराजांचं प्रमाण. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय देवकीचे तेज दिसे
कंसाचे हृदय जळ तसे अवताराची वेळ जवळ आली. सर्वांना चरित्र भागणे आते. दशरथे मारिला तुचे होता मास वर्षा ऋतू असे कृष्ण वसुनाम तिथी बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिती अयोनी संभव नो एकाई श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. 8 वर्षाची मूर्ती देवकी मातेसमोर प्रगट झाली. देवकी माता रडायला लागली. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी झनी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल. 6 मारले होते ना त्या नराधमानं. देवकी माता वसुदेवाला सांगते ओ मालक वाचवा हो माझ्या पोराला. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी. आईची ती करुणा पाहून जगाचा मालक आईला सांगतोय आई घाबरू नको ग माय रडू नको. कंस मला काय मारणार आहे त्याचं तेरस खाल्लेलं आहे मी. तू ताण नको घेऊस. फक्त माझी विनंती तुला नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजनी गोकुळाला माया उपजली तेथे हो ठेवी मज आणि येते मनसी रक्ष पाळ हो तेम्या मोहिले सकळ. भगवंताच्या सांगण्याहून उचलिला कमळापती पायीची बंधने गळीती. मंद मंद पाऊस चालू आहे. यमुनेला पूर आलेला आहे महाराज. एवढं पाणी वाढलंय की वसुदेवाच्या तोंडात पाणी जायला लागलं. देवाला कळालं अजून जर पाणी वाढलं तर मात्र मेलेश्वर राहत नाहीये. पूर चढिला अचाट त्याशी लाविला अंगुष्ट. भगवंताला गोकुळामध्ये सोडलं. माईला घेऊन आले. रडे माया करी आकांत नामा म्हणे उठती दूर. 8वा जन्माला आला म्हणून कंस धावत पळत आलाय. 8वा जन्माला आलाय. 8वा जन्माला आलाय. 8वा जन्माला आलाय आणि मारण्यासाठी गेला. देवकी मातेने सांगितलं ए दादा अरे पोरग नसून पोरगी पोरगी तुला काय करणार आहे. पण मरणाची भीती अंतकरणामध्ये असल्यामुळे ज्या ठिकाणी 6 मारले त्या ठिकाणी मारण्यासाठी गेले. तुझं लागी वधी उपजला मजा आधी. कंसाचं चरित्र थोडं बाजूला ठेवू माया हो. आपण गोकुळात जाऊ. वयाच्या 65व्या वर्षी नंदबाबाला मुलगा झाला होता. कितव्या वर्षी? आपल्याला 25व्या वर्षी झाल्या तर आपण अख्ख्या आंध्रूला पेढे वाटतो. पेढे घ्या पेढे. कारण पेढे जवळ जन तुम्हाला. पेढे घ्या पेढे. पोरं झाल्यानंतर पेढे वाटायचे नाही माया हो. ज्यांनी पोरं झाल्यानंतर पेढे वाटले त्यांना म्हातारपणी जोडच खावं लागले म्हणून पोरं झाल्यानंतर पेढे वाटायचे. उलट म्हातारपणी पेढे वाटा ज्या दिवशी पोरगं तुमची सेवा करेल जिकडं तिकडं आनंद आहे. आणि कोणतीही बातमी गावात पसरवायची असेल तर बॅनर लावायची गरज नाही साहेब. अजिबात नाहीये. बॅनर नका लावू. व्हॉट्सअप नाही फेसबुक नाही इंस्टाग्राम नाही काहीच नाही काहीच नाही. फक्त एका मायमाऊलीला जवळ घ्या तिच्या कानात सांगा बाई तुला म्हणून सांगते कोणाला सांगू नको. अख्ख्या गोकुळामध्ये कळालं. गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण म्हणती गवळणीला झालाय शोधे झालाय शोधे पुत्र झालाय शोधेरा पुत्र झालाय शोधेरा. काय सुंदर. एक धावती एकी पुढे ताटी वाटी सुंटावडे वान घेऊन या ताटी नंदा घरी झाली दाटी सुयनीची गलबला झाली दासी जणी हेल गाली. जिकडं तिकडं आनंद आहे. प्रत्येक गवळण गवळीला सांगू लागली अगं हे ऐकलंस का यशोदेला मुलगा झालाय नंदलाला मुलगा झालाय नंद घर आनंद भयो जय कन्हैया. आणि त्या सगळ्या गवळणीमध्ये माझ्या जनाबाई होत्या. सुयनीची गलबला झाली दासी जणी हेल गाली. हेल कळतं का आई तुम्हाला? आई हेल ह्या जुन्या म्हाताऱ्याला माहीत असेल. नवीन पोरीला तर अजिबात काही कळत नाही. हेल म्हणजे काय? जुन्या 25-40 वर्षापूर्वी एखादी मुलगी बाळातीन झाली की तिच्या गल्लीतल्या मायमावल्या हंड्यानं पाणी घ्यायच्या आणि तिच्या राजण्यात टाकायच्या. त्याला काय म्हणतात माया हो?
हेल. आता ती पद्धत बंद झाली. तुम्ही म्हणसाल महाराज का? आता 99% मुलींची डिलेव्हरी जर भोमलं व्हायला लागली, पाणी घेऊन दवाखान्यात जाता का आता? दिवसांदिवस परिवर्तन होत चाललंय. जनाबाई तिथं होत्या. गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा, बाळकृष्णनंदा करी आनंदल्या नर नारी, उडिया तोरणे करती कथा गाती गाणे, जिकडं तिकडं आनंद आहे. नंद जी के आंगन में बज रही आज बधाई, 100 बार बधाई लोगो, 100 बार बधाई लोगो, लाखों बार बधाई नंद जी के आंगन में. पण एकीकडे सुख आहे आणि एकीकडे दुःख आहे. कृष्ण गोकुळी जन्माला, दुष्टा चळका पसुटला कंसाने तातडीने मीटिंग भरवली. ऐका हो ऐका, जो कोणी माझ्या शत्रूला मारल त्याला अर्ध राज्य बक्षीस. पहिला इडा कोणी उचलला होता? पुतना मावशीने. तुम्ही असं नका म्हणू की आता सरकार महिलांना आरक्षण देतं. द्वापार युगापासून या बिचाऱ्या कुठं बी पुढंच आहे. तुमच्यामुळेच तर बहुमतात सरकार आलं ना, लाडकी बहीण योजना. बरोबर आहे का नाही? अहो, ज्यांचे नवरे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आहे त्यांच्या बायकाने सुद्धा दुसरीकडे मतदान केलं. याच्या नादी लागून जमणार नाही म्हणे, आपला पगार बंद होऊन जाईल ना. बरोबर आहे का नाही? कठीण ताळ आहे. म्हणून मला सरकारला विनंती करायची, सगळं जर यांना द्यायला लागलं तर उद्या अवघड होईल ना आश्रम बाबा आपल्याला. आता पहिले माणसं सरपंच होत्या तर महिला सरपंच झाल्या, पहिले माणसं राष्ट्रपती होत्या बया राष्ट्रपती झाल्या, तर पहिले माणसं आमदार होत्या तर बया आमदारनी झाल्या. 50% जर यांचं एवढं वाढलं, अजून जर 25-30% भेटलं नाही ना, आपल्याकडे 2च कामं येणार आहे. चपात्या करायची आणि धुणं धुवायचे. त्या वजनात सांगतील मी पुरुषोत्तम महाराजाच्या कीर्तनाला चालले, तेवढं धुणं धुवून घ्या म्हणतील. आरक्षणाचा पुरेपूर फायदा घेतील महाराज. खरं सांगू, ST मध्ये काही सीटं महिलांसाठी राखीव असतात. बरोबर आहे का नाही? आणि काही माणसांसाठी राखीव असतात, काही अपंगांसाठी राखीव असतात. पूर्वी माझ्याकडे गाडी नव्हती, त्यावेळेस मी ST ने प्रवास करायचो. आळंदीहून संभाजीनगरपर्यंत उभंच गेलो आणि संभाजीनगरहून कन्नडला कीर्तन होतं. मग आता एका मायमाऊलीजवळ त्या लेडीजची सीट होती, एक म्हातारी बसली, तिच्याजवळ सीट होतं. तिथं पिशवी ठेवली. म्हणलं आजी, हे आजी, मला जागा दे की. आजी एक नाही दोन नाही, नुसती माझी आजी माझ्याकडे पाहत होती, मी आजीकडे पाहत होतो, म्हातारी माझ्याकडे पाहत होती. पहापाईचा कार्यक्रम अर्धा तास झाला महाराज. आणि म्हातारी हळूच म्हणी, तू महाराज आहे का? म्हणलं मग का मी तुला बाई दिसतो का? तुला कळत नाही का? धोतर शर्ट टोपी. बरं म्हणलं आई, इथून जाऊन परत 2 तास कीर्तन करायचं ग, पाय खूप दुखायला लागले, बसू दे ना. बरं बैस. तिनं मांडीवर पिशवी ठेवली, मी तिच्याजवळ बसलो. आणि म्हातारी म्हणे, काय करतो तू? बापरे, इथून सुरुवात केली. अहो कावं नाही, काही नाही. म्हणलं काही नाही ग आई, आता तू जागा दिली, तुला काय म्हणायचं ते म्हण, मी तुझं ऐकतो 2 तास. काही नाही म्हणलं आई, कीर्तन करतो. बरं. कुठं फिरतो रे? म्हणलं आई, महाराष्ट्रातलं सगळं पाणी पिलंय, 4 राज्यातलं पाणी पिलंय, बाहेर देशात जाऊन कीर्तन करून आलो. बरोबर. मग लय ओळखी असतील तुझ्या? म्हणलं खूप ओळखी, लय लोक ओळखतात मला. मग माझं एक काम करतो का? ओळख नाही पाळख नाही, कुठं जागा काढतील ह्या काही सांगता येत नाही महाराज, अवघड आहे. म्हणलं काय काम आहे आई? म्हणे काय नाही रे, मला एकूणतं एक पोरगं आहे म्हणे, इंजिनियर येते. म्हणलं बरं. ज्यावेळेस त्याला सोयरीकी येत होत्या त्यावेळेस तो म्हणायचा मला लग्न करायचं नाही, आणि आता त्याला लग्न करायचं ते 50 वर्षात झालं, त्याला कोणी पसंतच करेनं. म्हटलं मग मी काय करू? एखादी पोरगी बघ म्हणे माझ्या पोराला. मी खाली उतरलो, उन्हाळ्याचे दिवस होते, म्हातारीला एक थंडगार रस पाजला, आणि रस पाजल्यानंतर म्हातारीचं दर्शन घेतलं. म्हातारे 4 राज्यात फिरून अजून माझा ताळा जमला नाही, तुझं कुठून ताळा? बरोबर आहे का नाही? मग पुतणीनं विडा उचलला आणि सांगितलं, दादा अर्ध राज्य काय करायचं त्या एवढूशा पोराला मारण्यासाठी, हे काम तुझं फ्री करून देते. आणि पुतना सुंदर असा शृंगार करून यशोदेकडे गेली. यशोदे, बाळ झालाय तुला सांगितलं नाही? यशोदा म्हणते खूप रडत होतं ग, आता झोपी घातलं. कुठं आहे तुझं बाळ? झोपी गेलंय. आणि देव मनातल्या मनात विचार करतो, माझं बवणीचं गिराईक परत गेलं तर माझा धंदा चांगला होणार. देव रडायला लागला. पुतना भगवंताकडे जाते, भगवंताने पुतण्यानं भगवंताला उचललं, आणि उचलल्यानंतर महाराज आकाश मार्गाने पुतना निघायला लागली. दूध पेलं, विष पेलं, पंचप्राण ज्यावेळेस सोडायला लागली त्यावेळेस पुतना घाबरली. सा मुंचालमिती प्रभासने स्पिड्डमाला खिलमरमिनी विभूत नेत्रे चरणो भुज मोह प्रसन्न गात्रा श्रीपती रुदा. रडायला लागली पुतना. देवा सोड, देवा सोड, देवा सोड. देवानं सांगितलं, पुतणे पहिलं तर मी कोणाला धरत नाही, एकदा धरलं तर मरेपर्यंत सोडत. गोविंदाय नमो नमा. दुसरं कोणाला मारलं? विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ, जानवे तुटले पंचांग फाटले, धोतर गळाले डोंगनाचे. आता जगाचा मालक रांगायला लागला. काय गोड वर्णन करतात नामदेवराय. तळवे तळ हात टेकीत गुडघ्याने रांगत,
रंग निरंगनात तुम्ही देखील असे रंग निरंगनात तुम्ही देखील असे हात टेकिता माझ्या गुडघ्याने घालत रंग निरंगनात तुम्ही देखील असे रंग निरंगनात देखील असे येने माझे कवाड उघडले येने सिंके वो तोडिले दया दुधाचे बक्षिले ओलंडिले ताकाचे ऐसे जरी मी जाणते यमुना पाणी आणत जाते धरुणी कृष्णासी बांधिते शिक्षा लाविते गोविंदा ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार पंढरपुरी उभा विटेवर भक्त पुंडलिकासाठी रांगायला लागला रांगता रांगता गल्लीत बोळीत फिरायला लागला सगळ्या पोरांकडे पाहिलं पोरांच्या तब्येती वाळून गेल्या होत्या पोरांना सांगितलं का रे पोरा हो पोर म्हणले काय देवा अरे आपल्या भूम तालुक्यात एवढे बिअर बार असताना तुम्ही असे वाळून का गेले असं नाही म्हणलं हो देव अरे आपल्या परिसरामध्ये एवढं दही दूध तुपलोणी असताना असं वाळून का गेले गोपाळ सांगू लागले जेवढं काही दही दूध तुपलोणी तेवढं सगळं डेअरीला जातं डेअरीला काही राहत नाही मग जगाच्या मालकाने एक पक्ष स्थापन केला त्या पक्षाचं नाव आहे माखन चोर मित्र मंडळ अध्यक्ष भगवान उपाध्यक्ष बलराम दादा सचिव पेंद्या आणि देवाने सांगितले बघा आनंद प्राप्त करून घ्यायचंय समाधान प्राप्त करून घ्यायचं कधी ना आटणारं सुख प्राप्त करून घ्यायचं मग काय करा माझ्या मागं या अभंगाचं पहिलं